सातारा जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून कोयना धरण परिसरासह जिल्हाभर पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्याला आज ऑरेंज तर उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। कोयना धरण इथे सध्या 25,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून गेल्या 24 तासात धरणातील जलसाठ्यात 1.5 टीएमसीची वाढ झालेली आहे। मोरणा धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणी पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सातारा जिल्ह्याला आज हवामान खात्याने ऑरेंज तर उद्या रेड अलर्ट दिलेला आहे। सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असून या ठिकाणची आता सध्या आपण आहोत ते कृष्णा आणि कोयना नदीकाठी या प्रीतिसंगमावरती पाहू शकतो की नदीच्या पात्राबाहेर आता पाणी वाढू लागलेलं आहे। बाहेर पाणी वाढू लागल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। गेल्या 24 तासात 1.5 टीएमसी पाणीसाठा कोयना धरणात वाढलेला आहे। 25 ते 30,000 क्युसेस पाण्याची आवक प्रति सेकंद कोयना धरणात सुरू असून या कोयना धरणात 189 मिलीमीटर पावसाची नोंद तर नवजाला 233 मिलीमीटर पावसाची तर महाबळेश्वरला 290 मिलीमीटर पावसाची नोंद गेल्या 24 तासात झालेली आहे। दुसरीकडे मोरणा धरणामध्ये जे पाऊस पडत आहे त्या पावसामुळे सध्या मोरणा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलेलं आहे। एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पोहोचलेला आहे आणि यामुळे शेतकरी समाधानी असल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या पेरण्या झाल्या होत्या त्या पिकं संकटात आली होती, मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे आता त्या पिकांना जीवनदान मिळेलच। मात्र ज्या पेरण्या अजूनही राहिल्या होत्या त्या पेरण्यांना वेग आल्याचं चित्रही सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट हवामान खात्याने दिल्यामुळे उद्या प्रशासनाने विशेषतः पश्चिम घाट परिसरातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा। पुढची बातमी, लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो होऊ लागल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होते आणि गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने धरणावरील पायऱ्या या पूर्णपणे पाण्याखाली गेलेल्या आहेत। धरणातून वेगाने वाहणारे फेसाळलेले पाणी, हिरवाईने नटलेला परिसर आणि धुक्याची चादर यामुळे भुशी धरण परिसराला नयनरम्य असं स्वरूप प्राप्त झालंय। या मनमोहक दृश्याचा आनंद घेण्यासाठी पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागातून पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल होत आहेत। खूप बरं वाटलं। खूप एन्जॉयबल मोमेंट आहे। पावसामध्ये या सर्वजण एन्जॉय करा। डोंगराच्या पाण्यामध्ये मस्त धबधबा आहे, पाऊस पण येते, गाड्यांना जास्त ट्रॅफिक वगैरे नाही, खूप छान एन्जॉय होऊ शकतो। फॅमिली कपल सोबत फ्रेंड्स वगैरे पण व्हिजिट करू शकतात। मी नवी मुंबईमधून आलोय। मी नवी मुंबईमध्ये पण असं पाणी नाहीये डोंगरासारखं जसं आपल्याला लोणावळ्यामध्ये पाहिजे आणि लोणावळ्यामध्ये यायचं म्हटलं तर पावसामध्ये जावं, व्हिजिट करावं, खूप छान गोष्ट आहे। खोपोलीमधील झेनिथ वॉटरफॉल हा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे आणि आता हाच धबधबा ओसंडून वाहतोय। गेले कित्येक दिवस पावसाने ओढ दिल्याने बहुतांश धबधबे हे प्रवाहित झालेले आहेत। खरं तर हे प्रवाहित झाले नसल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला होता, मात्र गेले 3 दिवसांपासून डोंगर माथ्यावर समाधानकारक पाऊस झाल्याने धबधबे कर्जत, खालापूर तालुक्यात प्रवाहित झालेले आहेत आणि त्याचीच ही विहंगम अशी दृश्य। कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। राधानगरी तालुक्यातला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। हा धबधबा 50 ते 60 फुटांवरून कोसळतो। सध्या पावसाचा जोर वाढला असून हा धबधबा आता ओसंडून वाहतोय आणि आता पर्यटकांची पावलं या धबधब्याकडे वळू लागलेली आहेत। ही दृश्य पाहतोय। हा धबधबा आता प्रवाहित झालेला आहे। कोल्हापूरचा प्रसिद्ध असा राऊतवाडीचा हा धबधबा, राधानगरी तालुक्यातला हा धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो। हा धबधबा 50 ते 60 फुटांवरून कोसळतो। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 851 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे।
समुद्र किनाऱ्यासह नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई पुणे महामार्गावर मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे आणि मुंबई पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक भागातही तुफान पाऊस सुरू आहे. तिकडची ही दृश्य मुंबई पुणे महामार्गावरची दृश्य मुसळधार पावसाने इथे हजेरी लावली आहे. त्यामुळे महामार्गावरील मिसिंग लिंक भागातही तुफान पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई पुणे महामार्गावरची ही दृश्य आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी जोरदार पाऊस सुरू असतानाच मुंबई पुणे महामार्गावर देखील मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मिसिंग लिंक या महामार्गालगत किंवा या संपूर्ण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे.